बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर मोताळा तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून ते सकाळपर्यंत पावसानं धुवाधार बॅटिंग केली। आव्हा परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झाले। शेतात गुडघ्यापासून ते कमरेपर्यंत पाणी तुंबलंय। गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीतून कसेबसे वाचलेलं पीक आता मात्र शेतकऱ्यांच्या हातातून निघून जात आहे। शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेलं मका, कापूस भिजल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मक्याचं 100% नुकसान झालेलं आहे। रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता, त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे। तर शासनाने तात्काळ पंचनामा करून हेक्टरी 50,000 रुपये अनुदान आम्हाला द्यावं। याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त 12 गावांचा समावेश केला, आम्हाला सोडून दिलं, तेव्हा देखील नुकसान झालं। आम्ही काही बोललो नाही, पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। आमचा आता मक्याचा कार्यक्रम काढायचा होता, पण आता देवाने द्यायला डायरेक्ट अतिवृष्टीमुळे पूर्ण मट्टीमोल झाला तो। आता काय करायचं आम्ही ना शेतकऱ्यानं, कारण सरकार म्हणते की बुवा आता युवा लागल्याशिवाय तुम्हाला काहीतरी मदत भेटणार नाही। जे निकष होते सरकारचे विम्याचे याचे त्याचे ते सगळे सरकारनं बंदित केले। आता युवा लागल्यानंतर बी तोंडी घास आल्यानंतर आता उद्या परवा मका काढणार होतो आम्ही, तर ते देवानी त्याच्यात पूर्ण गुळात पाणी दावलं आणि कंबर पाणी आहे शेतात।